अरे देवा, आज पूर्ण बॉटली उतरून आलाय वाटतं. उतरवली नाही ग, बाटली अंगावर चढली आहे. शेजाऱ्यांना तरी तोंड दाखवायला लाज वाटते का? अगं लाज वाटायला डोकं शुद्धीवर पाहिजे. तुमचं असं आहे ना, पगार आला की आधी दारू आणि नंतर घर. अगं दारू जर घेतली नाही ना, पगार आला तर कळतच नाही की पगार आलाय म्हणून. मुलांच्या फीजचा सुद्धा विचार करत नाही तुम्ही. अगं विचार केला होता, पण दारू घेतली तर सर्व विसरून गेलो, मुलांची फीस वगैरे सगळं. तुमच्या मित्रांच्या घरी जाऊन बघा, आधी घरातलं करतात, मुलांचं करतात, शाळेची फी भरतात, घरात सगळं खायचं आणून टाकतात आणि नंतर काय करायचं ते तुम्ही बघा. माझे सर्व मित्र माझं ऐकतात, पण तू एक शब्द सुद्धा ऐकत नाही माझं, एक शब्द. लग्नाच्या आधी म्हणाले होते की दारूला हात सुद्धा लावणार नाही, आणि आता पा दारू शिवाय होत नाही. लग्नाआधी दारू नाही म्हणलं होतं, तो हात लावणार नाही म्हणलो होतो मी दारूला, पण मी हात लावतच नव्हतो, मी डायरेक्ट तोंड लावत होतो बाटलीला. तेव्हा तुम्ही असे नव्हते. पण त्यावेळेस जबाबदारी पण नव्हती ना अशी. घराच्या जबाबदारीमुळे पडता का दारूच्या मागे? हॅलो, हा कुठे आहे रे? काय नाही, घरी आहे. ये ना कॅनॉटला. कॅनॉटला? हो हो येतो. कुठे? मित्रांकडे चाललोय. माझं जे आयुष्य आहे ना, हे जे तंग आयुष्य आहे ते विसरायला. लोक आयुष्य विसरतात पण बायको मुलं विसरत नाही. अगं म्हणून तर त्रास होतो ना. पैसा आला की दारू. काय पडेल या दारूत? आज शेवटचं ठरवा, एकतर दारू एकतर घर. अगं घर सोडणं सोपं आहे, पण दारू सोडायचं सोपं नाहीये. प्रयत्न केल्याशिवाय दारू सुटत नसते. अगं तू जर साथ दिली ना दारू सोडायला तर जमेल ना, मी नाही म्हणतोय का. राग आहे, पण तुम्ही जर बदलले तर सगळीकडे प्रेमच प्रेम आहे. तुला एक वचन देतो मी. आज शेवटचा दिवस, आजचा दिवस शेवटचा दिवस आजचा. यानंतर दारूच्या थेंबाला पण हात नाही लावणार मी, ठीक आहे? शेवटचा असतो तोच खरा कठीण. आणि आयुष्यात जिथे पण मी कमी पडलो त्या ठिकाणी तूच माझा हात धरून उठवशील, हे वचन दे मला. संसार ओढायचा असतो, फोडायचा नाही. नमस्कार मित्रांनो, ही गोष्ट नाटक नसून ही हर घरातली एक सत्य परिस्थिती आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, आणि आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येऊ. धन्यवाद. धन्यवाद.